नंदिनीच्या स्वप्नांसाठी जीवा त्याच्या स्वप्नांची तडजोड करणार। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की वसुआत्या काव्याला म्हणत असते की तुझी ताई सपशेलपणे चुकतीये तरीही तू तिची बाजू घेतेस आणि म्हणे IAS ऑफिसर होणार आहे, देशाचा उद्धार करणार आहे। तेवढ्यात काव्या म्हणते की हा करणार आहे मी उद्धार आणि तुमच्यासारख्या गुन्हेगारांना तर नक्कीच शिक्षा करणार, वेळ पडली तर कायदा सुद्धा बदलेल मी। तेवढ्यात वसुआत्या म्हणते की बदल कायदा बदल, पण त्याआधी तुझ्या ताईने स्वतःचा फायदा करून घेतलाय ते सुद्धा बघ। हे ऐकल्यानंतर ना काव्याला तर खूप राग येतो, नंदिनीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असते। तेवढ्यात वसुआत्या म्हणते की अगं जीवा हे सगळं करत होता तेव्हा नंदिनी त्याला अडवू शकली असती, घरात सांगू शकली असती, पण तिने काहीही केलेलं नाहीये। हे ऐकल्यानंतर ना काव्याला तर खूपच टेन्शन येतं। तेवढ्यात वसुआत्या म्हणते की कारण मग तिच्या हातातून तिचं आनंद निवास सुटलं असतं ना, हे कसं चाललं असतं तिला। हे ऐकल्यानंतर ना नंदिनीला तर खूपच धक्का बसतो। तेवढ्यात काव्या वसुआत्याला म्हणते की आत्याबाई तोंडाला लगाम घाला, काय बोलताय तुम्ही। हे ऐकल्यानंतर वसुआत्या गप्पच राहते। तेवढ्यात काव्या म्हणते की आणि रम्या तू पण वाटेल ते बोलतीये, तू समज जरा। कसं आहे ना, आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काहीही माहित नसेल तर बोलूही नाही, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला दोघींना। मी घेणार माझ्या ताईची बाजू, 100% घेणार। मला माहितीये माझी ताई कशातून गेलीये, मला माहितीये माझ्या ताईची अवस्था काय झाली होती आणि माझ्या ताईने कुठलीही गोष्ट लपवलेली नाहीये, फक्त तिचा नाईलाज होता म्हणून तिने सांगू शकली नाही, इतकंच। मुळात हे हार विकणं, जमीन विकणं हे कुठे तिला माहितच नव्हतं ना। तेवढ्यात रम्या म्हणते की हे तुला कसं माहित। तेवढ्यात काव्या म्हणते की अगं तिने मला सांगितलेलं सगळं। हे ऐकल्यानंतर वसुआत्या आणि रम्याला तर धक्काच बसतो। त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळते की जीवा विक्रमला म्हणतो की मी चुकलोय, मला हवी ती शिक्षा द्या, तुम्ही जे सांगाल मी ते करायला तयार आहे। तेवढ्यात विक्रम म्हणतो मी सांगेल ते करणार आहेस ना तू। तेव्हा जीवा म्हणतो ठीक आहे। त्यानंतर विक्रम त्याला म्हणतो की उद्यापासून ऑफिसला यायचं आणि मान मोडेपर्यंत काम करायचं। हे ऐकल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो। त्यानंतर विक्रम त्याला म्हणतो की यात काहीही बदल होणार नाही आणि तो तिथून निघून जातो। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ काव्याला म्हणत असतो की अख्खी दिवाळी निघून गेली तरी तुम्ही मला हे सांगितलं नाही, आता तुम्हाला वाटेल ते करा, माझ्याशी बोलूही नका। हे ऐकल्यानंतर काव्याला तर धक्काच बसतो। आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।